आहे 12 नोव्हेंबर आणि उद्या आहे वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी कार्तिक एकादशी आणि या एकादशीला देव उठणे एकादशी देखील म्हणतात। तर या एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या 4 महिन्याच्या योग निद्रेनंतर जागे होतात आणि त्यामुळे या एकादशीला देव उठणे एकादशी देखील म्हटलं जातं। तर या दिवसापासून चातुर्मासाची समाप्ती देखील होते आणि या दिवसापासून जे काही शुभ कार्य आहेत लग्न मुंडन या सगळ्या गोष्टीला सुरुवात होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की उद्या आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजे, काय नियम पाळले पाहिजे, त्यासोबतच असा एक खास उपाय जो आपले मनोकामना आपली जी मनोवांछिक इच्छा आहे ते पूर्ण करेल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ज्यांनी कुणी आतापर्यंत एकादशीचं व्रत केलं नाही आणि ज्यांना एकादशीचं व्रत हे सुरू करायचं असेल तर उद्यापासून तुम्ही तुमच्या एकादशीच्या व्रताची देखील सुरुवात करू शकता। एवढंच करायचं आहे की संकल्प करून तुम्ही एकादशीची सुरुवात करायची आहे। संकल्प करून तुमची जी काही इच्छा असेल ते सांगून तुम्ही संकल्प करूनच तुम्ही एकादशीची सुरुवात करायची आहे। तर उद्याच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा करणे देखील अत्यंत फायद्याचं आहे। भगवान श्री हरी विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनाम तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या मोठ्या आवाजामध्ये लावू शकता तेवढ्या आवाजामध्ये तुम्ही ते लावा। तुम्हाला जर येत असेल तर तुम्ही त्याचं पठण करा। जर तुम्हाला म्हणता येत नसेल, कारण की विष्णू सहस्त्रनाम हे संस्कृत आहे, तुम्हाला जर का म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, ते ऐका। घरामध्ये तुम्ही जितकं लाऊडली विष्णू सहस्त्रनाम लावू शकता तेवढं लाऊडली लावण्याचा नक्की प्रयत्न करा। महालक्ष्मी स्तोत्रमचा देखील तुम्ही पाठ उद्या करू शकता आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्ही उठता बसता झोपता जागता तुम्हाला स्वयंपाक करताना, मी तर म्हणते स्वयंपाक करताना तुम्ही एक तुमचा नियम बनवा की स्वयंपाक करताना कुठलेही धार्मिक विष्णू सहस्त्रनाम असो किंवा हरिपाठ असो या सगळ्या गोष्टी स्वयंपाक करताना नक्की लावत जा, कारण की त्याचा अन्नावरती देखील खूप चांगला प्रभाव होतो आणि आपण ते अन्न खाल्लं की आपल्या शरीरामध्ये देखील चांगलं अन्न गेल्यामुळे आपली प्रकृती चांगली होते, आपल्या मनामध्ये चांगले विचार यायला सुरुवात होतात। आपण जे काही काम करू त्यामध्ये आपण निर्णय जे घेतो ते निर्णय घेण्याची कॅपॅसिटी देखील आपली चांगली होते। आपण घेतलेले निर्णय हे योग्यच ठरतात। तर तुम्ही करून बघा, हरिपाठ लावा, विष्णू सहस्त्रनाम लावा। एक नियम तुम्ही नक्की बनवा की तुम्ही स्वयंपाक करताना कुठलं म्युझिक तर हे ऐकतच असतो, परंतु स्वयंपाक करताना आध्यात्मिक गाणे तुम्ही लावा, भजन लावा, गाणे लावा। स्वयंपाक करताना ह्या गोष्टी नक्की करा, म्हणजे आयुष्य देखील अतिशय चांगलं व्हायला सुरुवात होईल। तर स्वयंपाक करताना तुम्ही तुमच्या गुरूंची देखील गाणे लावू शकता, विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वयंपाक करताना ऐकल्या तर खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे एक सात्विक अन्न आपल्या पोटामध्ये जाईल आणि त्याचा परिणाम देखील आपल्या जीवनावरती अतिशय चांगला होईल। त्यासोबतच उद्या तुम्ही मोरपीस दान करू शकता, तुळशी देखील दान करू शकता। तर तुमच्याच्याने शक्य तेवढे तुम्ही यथाशक्ती दान हे करू शकता। एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन तिथे तुळस तुम्ही लावू शकता, म्हणजे तुम्ही दान करू शकता। त्यासोबतच मोरपीस देखील तुम्ही उद्या कार्तिक एकादशीच्या दिवशी, उद्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी मोरपीस दान करणे, तुळशी दान करणे किंवा तुमची यथाशक्ती जे गरिबांमध्ये तुम्ही दान करू शकता तुम्ही ते दान नक्की करा। तुळशीचं रोप देखील तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये तुळशीचं रोप घेऊन जाऊन तिथे तुम्ही ते तुळशीचं रोप देखील लावू शकता। तुम्ही एकादशीचं व्रत करणार असाल किंवा व्रत करणार नसाल तरी सुद्धा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम चं पठण नक्की करा, श्रवण करा। लक्ष्मी स्तोत्राचं देखील तुम्ही पठण श्रवण हे उद्याच्या दिवशी नक्की करण्याचा प्रयत्न करा। कडे जर का भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती नसेल तर तुम्ही जे आपले बाळकृष्ण असतात त्यांना देखील अभिषेक करू शकता। त्यानंतर आपले जे विठ्ठल आहेत त्यांच्या मूर्तीला देखील तुम्ही अभिषेक करू शकता। तर अभिषेक करताना आपण पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यासोबतच पंचामृताने दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 वस्तू आपण पंचामृतामध्ये घेत असतो, तर त्याने देखील आपण अभिषेक करू शकतो। उद्या आवर्जून आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। विठ्ठलाच्या मूर्तीला तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता, बाळकृष्णांच्या देखील मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करू शकता आणि भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती फोटो जर असेल त्याला देखील तुम्ही तुळशीपत्र हे अर्पण करू शकता। परंतु एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुळसी आजच तोडून ठेवायची आहे, एकादशीच्या दिवशी तुळसी तोडत नाही। तर तुळशीपत्र तुम्ही जिथे पूजेचं साहित्य किंवा फुलं वगैरे मिळतात तिथून तुळशीपत्र आणून त्यानंतर तुम्ही ते तुळशीपत्र अर्पण हे करून देऊ शकता। किंवा सकाळी झाडांना हात लावायचा नसतो, कारण संध्याकाळच्या वेळी झाड हे झोपलेले असतात, त्यामुळे संध्याकाळी झाडांना हात लावू नये। संध्याकाळी कुठलेही झाडांना म्हणजे तुळशीलाच काय कुठल्याही झाडांना स्पर्श करू नये। तर तुम्ही आजच्या दिवसभरातच तुम्ही तुळशीपत्र हे नक्की तोडून ठेवा आणि उद्या नैवेद्यामध्ये देखील तुळशीपत्र असल्याशिवाय भगवान श्री हरी विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाही, त्यामुळे आवर्जून तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यामध्ये टाकायचं आहे। तुळसी हरिप्रिय आहे, त्यामुळे तुळशीपत्र हे भगवान श्री हरी विष्णू यांच्या नैवेद्यामध्ये नक्की अर्पण करा।
उद्या तुळशीजवळ दिवा नक्की लावा. उद्यापासून तुळशी विवाहाला देखील सुरुवात होत असते. तर तुळशी विवाह तुम्ही उद्यापासून म्हणजे 12, 13, 14, 15 त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुम्ही तुळशी विवाह करू शकता. तुळशी विवाह का बरं करावा, तर तुळशी विवाह केल्यामुळे कन्यादान केल्याचं पुण्य हे प्राप्त होते. त्यामुळे तुम्ही या 4 दिवसाच्या संध्याकाळच्या वेळी कधी तुळशी विवाह हे करू शकतात. तर उद्या तुम्ही एकादशीचे काही नियम आहेत, ते नियम नक्की पाळा. तुम्ही उपवास करणार असाल किंवा करणार नसला तरी सुद्धा. त्या दिवशी तांदूळ खाऊ नये, त्यासोबतच तुळशीपत्र तोडू नये, त्यासोबतच कुणाचंही काही वाईट चिंतू नये, आपल्या मनामध्ये काहीच वाईट विचार येऊ देऊ नये. तुमच्याच्याने शक्य तेवढं हरिनामामध्ये आपण उद्याच्या दिवशी राहण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे चालता बोलताना देखील आता आपल्याला भरपूर कामं असतात, काम सोडून आपण आपलं काम सोडून देऊन तर आपण कंटिन्यू देवाच्या समोर बसून राहू शकत नाही. त्यासाठीच नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगितली आहे. तुम्ही नामस्मरण नक्की करा. चालता बोलता उठता बसता तुम्ही तुमचं नामस्मरण करू शकता. तुम्ही तुमचं काम करताना देखील नामस्मरणही करू शकता. तर हे काही नियम आहेत, हे नियम पाळूनच आपल्याला एकादशीचं व्रत हे करायचं असते. उद्याच्या दिवशी एक उपाय करायचा आहे, ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा. तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तुम्ही ग्लास घेतला तरी सुद्धा चालतो, आपला साधा स्टीलचा ग्लास घेतला तरी सुद्धा चालतो. त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि 1 रुपयाचा कॉईन त्यामध्ये टाकायचा आहे. ग्लास किंवा तांब्या आहे तो देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ तुम्ही जप करायचा आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे की तुमची इच्छा काय आहे. म्हणजे आता कुणाचे लग्न जमत नसतील किंवा कुणाला नोकरी मिळत नसेल, काही आर्थिक टंचाई असेल, काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही तुमचं जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगायची आहे. देवाला नमस्कार करायचा आहे आणि तो जो ग्लास आहे, तो जो तांब्या आहे तुम्ही जे घेतला आहे तो तिथेच तसंच रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी देवाला परत नमस्कार करून तो जो ग्लास आहे त्यातलं पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही तुमच्या कुंडीतल्या झाडांना टाकू शकता किंवा घरामध्ये तुमच्या गॅलरीमध्ये वगैरे झाडे नसते तर तुम्ही बाहेर झाडाला टाकलं तरी सुद्धा चालते. आणि तो जो कॉईन आहे तो तुम्ही कुठे मंदिरामध्ये दान करून द्या किंवा कुणालाही ज्यांना गरज असेल त्यांना तुम्ही दान करून द्यायचं आहे. प्रकारे तुम्ही उद्या इच्छापूर्तीसाठी उपाय करू शकता. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.